नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कर्न यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण भोगीची मिक्स भाज्यांची भाजी बनवलेली आहे. तर खायला खूप चविष्ट झाली होती ही भाजी आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवली होती ही. माझ्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध होत्या तेवढ्या भाज्यांचा वापर करून आपण ही भाजी बनवलेली आहे. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि आता असा हा नैवेद्य असतो देवासाठी आणि सर्व सुहासिनीसुद्धा हेच जेवण जेवतात आजच्या दिवशी. तर तो राळ्याचा भात, साखर, दूध आणि तूप त्याच्यासोबत खाल्ला जातो. तर ही भाजी बघा आपली कशी दिसत आहे, एकदम मस्त झालेली आहे. तर भाज्यांमध्ये आपण घेतलेले आहे बटाटे, फ्लावर, गाजर आणि वांगे, नंतर वाला शेंगा, मटार आणि मेथी, पुन्हा 3 टोमॅटो आणि 2 कांदे कट केलेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये ह्या फळभाज्या आहेत ना, तर त्या थोड्याशा मी वाफवून घेणार आहे, म्हणजे त्या शिजताना सुद्धा पटकन शिजतील. आणि फोडणीनंतर आपल्या भाजीला शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागेल, कारण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या खूप पटकन शिजणाऱ्या आहेत, पण फ्लावर, बटाटे आणि वांग्याच्या भाजीला जरा शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो. आता आपण हे गरम पाण्यामध्ये ह्या भाज्या अशाच 3 ते 4 मिनिटांपर्यंत थोड्याशा उकडू दिल्या. आता आपण ते पाणी बाजूला काढून घेत आहेत त्या भाज्या. खूपच कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळेमध्ये एकदम मस्त टेस्टी झाली होती ही भाजी. तर आता आपण गॅसवरतीच कढई ठेवलेली आहे, आपण त्याच कढईमध्ये फोडणी घालणार आहोत. तर ह्या भाज्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत. आणखीन तयारी म्हणाल तर मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर आता आपण फोडणीसाठी तेल टाकलं पुरेसं आणि मोहरी, जिरे तडतडले की आता आपण कांदा घालत आहोत. कांदे मी जास्त घातलेले आहेत, म्हणजे 2 मोठे कांदे जवळपास मी कट करून घातलेले आहेत. बाकीचा मसाला कमी, पण आपण कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे. आणि मी कुठलंही खोबरं वगैरे असं घातलेलं नाही, पण तरीही भाजीची चव जी म्हणाल ती अप्रतिम झाली होती. तर आता आपण हा कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे. तर कांदा पटकन परतला जावा म्हणून आपण कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की कांदा कसा पटकन शिजतो. आणि आता कांदा शिजला की आता आपण हे टोमॅटो कट करून ठेवले आहेत. तर टोमॅटोसुद्धा मी 3 मीडियम आकाराचे कट केलेले आहेत. कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त केल्यामुळे भाजीची ग्रेव्ही जी आहे ना, एकदम दाटसर आणि खूपच छान झाली होती. तर आता आपण हे टोमॅटो घालून परत परतून घेणार आहेत आणि व्यवस्थित टोमॅटो शिजेपर्यंत आपण झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवलं की टोमॅटो पटकन मऊ होतो. आता आपण थोडंसं मॅश करून घेणार आहेत टोमॅटोला. तसं टोमॅटो शिजलेला आहे व्यवस्थित. तर आता थोडंसं मॅश केलं की टोमॅटो एकदम गाळा होतो. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक आणि लसूणची पेस्ट. ही भाजी जी आहे ती आपण 4 व्यक्तींसाठी बनवलेली आहे. आणि आपण साईडला 1-2 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे, म्हणजे आपण भाजीमध्ये एकदम कडकडीत उकळत ठेवलेलं पाणीच घालणार आहोत. आता अद्रक लसूणची पेस्ट घालून आपण थोडा वेळ परतणार आहोत. कोथिंबीर वरतून नंतर नाही घातली मी, अशी फोडणीमध्येच घातलेली आहे, पण भाजीला कोथिंबीरीचा जो सुगंध आहे ना तो खूप छान आला होता. तर आपली फोडणी तयार झालेली आहे जवळपास. आता आपण घातलेली आहे पाव चमचा हळद, 1 चमचा आपलं घरगुती लाल तिखट, नंतर गरम मसाला, नंतर अर्धा चमचा जो आहे तो काश्मीरी लाल मिरची घातलेली, नंतर आपला घरगुती काळा मसाला घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा. कारण थोडंसं ह्या भाजीला ना गोडसरपणा येतो, म्हणून आपल्याला तिखट जास्त घालायचं आहे, म्हणजे खायला चव खूप भारी लागते ह्या भाजीची. आणि आता आपण ह्या फोडणीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून फोडणी छान परतून घेतलेली आहे. नंतर आपण ह्या धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा आणि मटार घालून व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेणार आहेत. तर हे परतलं की आपण ह्या मगाशी उकडून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ना, ज्या भाज्यांना शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो, तर त्या घातल्या. नंतर मेथी घातली. आता ह्या सर्व भाज्या घातल्यानंतर आपण घातले सर्वात शेवटी तीळ. आणि आता हे सर्व व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहेत, म्हणजे मसाले आहेत ना फोडणीतले तर ते व्यवस्थित ह्या सर्व भाज्यांना लागते आणि मग भाजीला चव जी आहे ना खूप छान येते. कुठलीही भाजी आपण बनवताना जेव्हा फोडणीमध्ये परतून व्यवस्थित घेतली ना तर भाजीची चव नक्कीच वाढते. थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपण पूर्ण भाज्या ह्या व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत. आणि आता पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे बाजूला, तर पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे. आता ह्या भाज्या व्यवस्थित परतल्यात आपण पाणी घालून घेत आहेत. तर मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, जवळपास 2 ते 2.5 ग्लास, म्हणजे वरचा अर्धा ग्लास जो आहे ना तर ते भाज्या शिजण्यासाठी लागलं होतं.
आणि नंतर आपली भाजी शिजून तयार झाली होती. म्हणजे भाजीमध्ये कसं थोडासा रस्सा जर असेल ना तर ही भाजीची जी चव आहे ना तर ती खूप छान लागते. तर आता आपण पाणी घातलेलं आहे. आता मस्त 7 ते 8 मिनिटांपर्यंत किंवा कधी कधी थोडा वेळ जास्त लागू शकतो, 10 मिनिटसुद्धा. तर आता हे व्यवस्थित शिजवून घेणार आहेत आपण. तर आता मी वरतून 1 ते 2 चमचे पुन्हा शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे. आता मी राहिलेले सर्वच तीळ घालून घेतले. आता मस्त भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला शिजवून घेण्यासाठी आपण ठेवलेली आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भोगीच्या सणाची मिक्स भाजी कशी वाटली ते. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आता ही भाजी आपली शिजत आहे. आपण अधूनमधून हलवून पाहत आहोत ती. तर बटाटे आणि वांगे शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, फ्लावर. तर आपली भाजी शिजत आहे. तर तयार झाली की भाजी बघा अशी दिसते आपली. आणि हो, भाजी तर तयार झाली, पण उद्याच्या संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर आणखीनही चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.